नमस्कार मंडळी. तर आपण आज तीळ आणि शेंगदाण्यापासून मऊसूत असे लाडू बनवणार आहोत. तर इथे मी आता हे पाव किलो तीळ घेतलेले आहेत, म्हणजे साधारण मोठी वाटी. तर आता हे आपण पहिल्यांदा हे तीळ वेचून घेऊया. एखादा खडा वगैरे असेल, काय कचरा वगैरे असेल त्याच्यासाठी आपण आता हे पहिल्यांदा आता हे वेचून घ्यायचे. तर चला आता मी पहिल्यांदा हे तीळ वेचून घेते. तर हे साधे तीळ आहे, पॉलिश केलेले नाही आहेत. पॉलिश केलेले जरा सफेद असतात. त्याच वाटीने मी आता हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे. आता मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे. गॅस मोठा ठेवायचा आणि भाजून घ्यायची. हे शेंगदाणे मी आता जर जास्तच घेतले, पाऊण वाटी, कारण मग तेवढे लाडू जास्त होतात. म्हणून आता 1 वाटी तीळ आणि पाऊण वाटी शेंगदाणे घेतले. तर हे बघा, आपले आता शेंगदाणे भाजलेले आहेत. आवाज येतोय ना? आता ही शेंगदाणे आपण आता प्लेटमध्ये काढून ठेवूया. गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे आता प्लेटमध्ये काढूया आणि सोलून घेऊया पहिल्यांदा. हे बघा, आता मी प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. हे शेंगदाणे थंड होईपर्यंत आता आपण तीळ भाजून घ्यायचे. आता कढईमध्ये पहिल्यांदा आपण तीळ घालूया आणि तीळ भाजून घेऊया. हे बघा, आता पहिल्यांदा आता हे तीळ पण आता आपल्याला भाजून घ्यायचे. तीळ भाजत असताना गॅस स्लो ठेवायचा, कारण ते बारीक असल्याने ते पटकन भाजले जातील. म्हणून आपण गॅस स्लो ठेवूनच तीळ भाजून घ्यायचे. हे बघा, आता आपले तीळ भाजून झालेले आहे. आता प्लेटमध्ये आता काढून घेते. आता हे शेंगदाणे मी आता ह्याची सालं काढलेली आहेत. आता हे मिक्सरमध्ये थोडी जाडसर आता फिरून घेते, म्हणजे पूड करून घेते. हा गूळ घेतला आहे तो आता बारीक चिरून घेते. हे बघा, आता मी शेंगदाण्याची पूड करून घेतलेली आहे. त्याशी जरा थोडीफार जाडसरच ठेवायची. पहिल्यांदा आपण थोडंसं कढईमध्ये तूप घालून घेऊया. तर आता हे मी आता गूळ घातलेला आहे तुपामध्ये. ते मी आता वितळेपर्यंत जरा थांबूया. गॅस बारीकच ठेवायचा, नाहीतर पटकन हे होईल, करपेल. बघा, हे थोडं थोडं आता वितळत चाललंय, वितळतंय. आता हा अर्धा पेला मी साखर पण घालते, म्हणजे आपले 5 जिन्नस होतील. तीळ, शेंगदाणे, तूप, गूळ आणि साखर हे 5 प्रकार मिळून आता हे आपले लाडू बनवायचे, म्हणजे 5 प्रकार होतील आपले लाडूमध्ये. आता हे साखर आणि हे गूळ वितळू द्यायचं व्यवस्थित. आता आपला हा पाक तयार झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता तीळ आणि हे शेंगदाणे घालूया. हे बघा, मी तीळ घातले, आता शेंगदाणे पण घालते. हे बघा, आता हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊया. आता हे मी मिक्स करून घेतलेले आहे. आता हे थंड झालं का लाडू आपण वळून घेऊया.
आता हे मिश्रण आपलं थंड झालं का नंतर आपण लाडू वळायला घेऊया. तर हे मिश्रण जरा गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे, नाहीतर ते घट्ट होतं मिश्रण. जरा गरम गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे. तर मी आता हे थोडे पहिल्यांदा हे असे लाडू वळून घेते आणि अर्ध्या ह्याची मिश्रणाचे मी आता मिक्सरमध्ये हे करून त्याची पूड करून मग ते वेगळे लाडू करून घेते. तर हे आता थोडे मी आता हे असे लाडू करून घेतलेले आहेत आणि आता हे दुसरे आपण हे आता मिक्सरमध्ये बारीक पूड करून त्याचे हे लाडू बनवलेले आहेत. तर माझे आता पूर्ण आता एक डबा भरलेला आहे लाडूचा आहे बघा. एकूण टोटल 45 लाडू झाले आहेत. तर एवढ्या साहित्यामध्ये हा माझा आता डबा भरलेला आहे. लहान मोठे असे 45 लाडू झालेले आहेत तयार. एकदम हे असे मऊसूत झालेले आहेत लाडू. खूप छान लागतात. छान झालेत. तुम्ही पण असे करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा. बघा.